जिल्हा परिषदेच्या उमेद अभियान आणि मानवी विकास योजनेंतर्गत महिला बचत गटांच्या नावावर झालेल्या कोट्यवधींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराविरोधात क्रांती दिनापासून धुळ्यात बेमुदत, बिऱ्हाड व भजने आंदोलन सुरू करण्यात आले आहे। दक्ष पत्रकार संघ आणि पीडित महिलांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले असून दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल, अध्यक्ष दीपकुमार बागुल आणि समता परिषदेच्या कार्याध्यक्षा भारती माळी यांनी याविषयी माहिती दिली। काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निधीचा अपहार आणि महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, निकृष्ट मशिनरी पुरवणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकावे, तसेच मानधन कपात व तक्रारदार महिलांना येणाऱ्या धमक्यांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी आहे। प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर न्यायासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या उन्नतीसाठी काही योजना या ठिकाणी निर्माण केल्या। त्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आणि कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून उमेदच्या अनुषंगाने मानव विकास यंत्रणा ही एक योजना या ठिकाणी निर्माण केलेली होती आणि त्या योजनेमध्ये वन कॉन्ट्रिब्युशन 6,30,000 रुपयाचं मशीन देऊन महिलांचं त्या ठिकाणी उन्नती व्हायला पाहिजे अशा प्रकारची सरकारची ही योजना होती। परंतु या योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे उद्धव धारणे, ईश्वर पाटील, लोकेश सोनवणे, वर्षा हिरे आणि पगारे मॅडम यांच्या संगनमताने आणि यांना अजून अधिकारी आणि ज्याने कंपनीतून जी मशीन दिलेली तुम्ही पाहू शकता, ही जी मशीन आहे या मशीनसाठी सरकारने त्या योजनेमध्ये 6,30,000 रुपये दिलेले होते। त्याचं वन कॉन्ट्रिब्युशन होतं, ते वन कॉन्ट्रिब्युशन महिलांनी जशा तशा पद्धतीने ते वन कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि आपला स्वतःचा उद्योग त्या ठिकाणी चालू व्हावा यासाठी वन कॉन्ट्रिब्युशन भरून त्या मशिनी मागवल्या। परंतु या मशिनी जर बाहेर आपण त्याची किंमत जर बघितली, आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच मशिनींची किंमत बघितली, ती मशीन 1,20,000 रुपयाची यांनी खरेदी केली। म्हणजे जो काही मालक होता, मशीनचा जो काही मालक होता, ज्या ठिकाणी ह्या मशिनी बनलेल्या आहेत, तो वेंडर याला संगनमत करून या ठिकाणी ही मशीन 1,30,000 रुपयाचीच त्यांनी खरेदी केली आणि या भगिनींना या ठिकाणी दिलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उद्योग झाला नाही, ते पडून राहिले आणि याचा संपूर्ण बोजा या महिलांवर या ठिकाणी पडलेला आहे। ही बाब ज्यावेळेस आमच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर जवळजवळ 5 महिन्यापासून या गोष्टींचा पाठपुरावा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी असतील आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच पद्धतीने ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामीण विकास मंत्री यांच्यापर्यंत आम्ही तक्रारी दाखल केल्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला अजूनपर्यंत संबंधितांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही। परंतु ज्यावेळेस यांना माहिती पडलं, संबंधित जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत, तर ते प्रत्येक गावाला जाऊन प्रत्येक महिलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या देत आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमच्याबद्दल बदनामी करत आहे। तर या अनुषंगाने आज आम्ही दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून 9 तारखेपासून आज क्रांती दिवस आहे, क्रांती घडवण्याचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। ॲक्च्युली आंदोलनाची जी काही जागा आहे ती जेल रोडची जागा आहे, परंतु त्या ठिकाणी अनेक प्रकारची त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत। त्या ठिकाणी ती जागा नसल्यामुळे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक आणि शहर पोलीस स्टेशनचे जे काही PI साहेब आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना परवानगी मागितलेली होती। त्या परवानगीच्या अनुषंगाने या ठिकाणी स्वतः PI साहेब, बरेचसे कर्मचारी, त्याच पद्धतीने कलेक्टर साहेब या ठिकाणी कलेक्टर साहेबांचे जे काही PI आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला न्याय मिळणार आहे, संबंधितांवर गुन्हे दाखल करणार आहोत, परंतु कलेक्टरच्या समोर ही जी जागा आहे इथे तुम्ही आंदोलनाला बसू नका, म्हणून आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणाहून आम्ही जेल रोडला जाणार आहोत आणि तिथून आमचं आंदोलन त्या ठिकाणी कायमस्वरूपी जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील। त्यांना जोपर्यंत सस्पेंड केला जात नाही आणि वेंडर ज्याच्याकडनं मशिनी आणलेल्या आहेत ती कंपनीचं ब्लॅकलिस्टेड जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहील। त्या मशिनरी त्यांनी परस्पर 1.5 लाखामध्ये दुसऱ्या संबंधित गटाला विकून टाकलेल्या आहेत। हे कायदेशीररित्या बरोबर आहे का हे मला शासनाला विचारायचं आहे। 1.5 लाखाचा चेक देऊन जिथं तक्रारदार महिला उपस्थित नव्हत्या, कुठलाही ठराव नाही, लेखी पुरूफ नाही, काहीच नाही, त्यांना विश्वासात घेतलं नाही आणि 1.5 लाखाचा चेक दुसऱ्या संबंधित गटाकडनं करून घेतला। पण नेमकं हे चेक देण्यासाठी कोणी सांगितलं? मग या अधिकाऱ्यांची त्याच्यात काय भूमिका होती याच्यावर पण आमचा प्रश्नचिन्ह आहे। हे सगळ्यांवर चौकशी करून आम्ही जे प्रेस नोट मध्ये असेल किंवा आमच्या तक्रारीमध्ये जे जे आम्ही तक्रार केलेली आहे त्याची सगळ्यांची चौकशी करून आणि चौकशी ही सक्षम अधिकाऱ्यांकडनं
जिल्हास्तरीय न होता राज्यस्तरीय किंवा इतर जिल्ह्यातून समिती गठीत करून आणि ही निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हा सगळं सार्वजनिक अहवाल व्हावा अशी आमची मागणी आहे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं बिऱ्हाड आंदोलन हे सुरूच राहणार आहे.